कर्णिक साहेब, शिवारच्या दवणे साहेबांनी ताबडतोब बोलावलंय. असं जा सांग त्यांना मी आलो म्हणून. बरं. ये शामराव, बैस. मला बोलावलंस? हो. बोल. बोलावलं अशासाठी या संडेला घरी फंक्शन काढलंय. सगळ्या स्टाफला बोलवतोय. का रे बाबा? अरे किती दिवस झाले प्रमोशन नंतर बोलवीन म्हटलं, अजून जमलंच नाही बघ. आपले बडे बॉस. कोण म्हणजे भावेसाहेब? हो, ते मुद्दाम येणार आहेत. काय सांगतोस का? एकदम टेन्शन आलंय बघ मला. येणारच. शांता मावशीचाच मुलगा ना तू. आईला तर जाम टेन्शन आलंय. तर घरचा म्हणून तू मला मदतीला हवाय संडेला. येऊ की. आईचा खास निरोप आहे. तू, मंगल आणि आशा तिघांनी सकाळपासून यायचं. शामराव, त्या दिवशी धावपळ करायला आपल्या तालीम मास्तरना बोलावलं तर? अरे बेस्ट आयडिया. असं करतो. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर त्याच्या दुकानात जातो आणि त्याला निरोपच देतो. आणि रात्री जेवण झाल्यावर तुझ्या घरी येतो पुढचं सगळं ठरवायला. वंडरफुल. मावशीचं टेन्शन पण काढून टाकतो. तू काही काळजी करू नकोस रे. तुझ्या मदतीला मी आहे. तालीम पहलवान आहे. अरे शामराव,
काय शामराव कसं काय झालाय बोर्ड आहे की नाही? फर्स्ट क्लास. पण काय हो हा? तालीम मास्तर, काय झालं? हात तसा त्याच्यावर नको. हा, अरे, हो, हो, हो. चलो तुझ्या हातावरच्या रेषा ओढू. माझ्या दाखव तुझा हात. दाखवा. हा अरे. बघू बघू बरं का तालीम बघू. मास्तर, हा. बरी आठवण झाली मला. काय झालं? या रविवारी हा. तुम्हाला माझ्या बरोबर द्वारकानाथकडे यायचंय. असं का? त्याचा खास निरोप आलाय बरं का. हम्म. आलो. पण काय आहे काय त्या द्वारकाकडे रविवारी? हा? अहो बहिणी जरा जरा हा 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 घ्या 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 हा साहेब घ्या ना तुम्ही घ्या. अहो घ्या तुम्ही घ्या घ्या हा घ्या. शामराव हा? तुझे ते मोठे साहेब अजून आलेले दिसत नाहीत. येतील रे बाबा. हो हो तू आहेस ना इथं? गुड, मी इकडे बघतो. ए द्वारका, हा द्वारका आले आले वाटतं. वाटतं. नमस्कार, नमस्कार दयाळ साहेब, आपणही या ना, संकोच करायचा नाही. या ना साहेब. हे माझे स्नेही अभिमन्यू दयाळ. नमस्कार. हस्तरेषा आणि पत्रिका यांचा फार गाढा अभ्यास आहे यांचा, पण हाऊस म्हणूनच नाही तर यांचा फार मोठा बिझनेस आहे. ही गाडी यांचीच. या ना या ना. चल ग. या ना साहेब, या 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 बसा. या ना. तर दयासाहेब, आपला बिझनेस कसला आहे? नाही नाही द्वारकानाथ बिझी नसेल तुमचं काय नाही. हम्म. हे तुम्ही लक्षात घ्या. 2 वर्षापूर्वी यांनी मला तारीख आणि वेळ सांगितली होती. बर. नेमकी त्याच तारखेला आणि त्याच वेळेला मला स्टेजला द्यायची ऑर्डर आली. असं कमाल आहे. या तालीमच्या किती म्हणून गमती सांगू तुम्हाला. एकदा काय गंमत झाली, त्याच्या एक गमती सांगायच्या म्हणजे मी एकच सांगतो. मी त्याला मागे एकदा बरं का एक पाटी रंगवायला दिली. माझ्या एका मित्रासाठीच दिली होती. 8 दिवसांनी देतो म्हणाला होता आणि 8 महिने घेतले. 8 महिने घेतले त्यानं. हे तालीम, हो इकडे इकडे. आलो आलो बघा. आलो. काय रे? तुला इकडे खायला द्यायला ठेवलंय का स्वतःच खायला ठेवलंय? हा? हा, तू घे ना घे घे तू घे. हा हा बर. शामराव, वा चांगला आहे. जरा बाजूला. यंदा BA ला बसली आहे ही. पास होईन म्हणते, पण आम्हाला काही खात्री वाटत नाही. तुझा रिझल्ट कधी आहे बेटा? पुढल्या महिन्यात केव्हा तरी लागेल काका. 16 तारखेनंतर लागला तर नक्की सेकंड क्लास. मी सांगतो ते ऐक. शामराव, मुलीच्या बाबतीत तुम्ही लकी आहात. म्हणजे तुझा बेटा. नाव शामराव. स्ट्रेंज, व्हेरी व्हेरी स्ट्रेंज. तरी मला अंदाज होताच. हा अगदी असाच हात असलेली व्यक्ती शामराव. त्यांचं आणि तुमचं आयुष्य दर क्षणाला समांतर रेषेत जात आहे, जाणार आहे. त्यांचा भूतकाळ म्हणजे तुमचा भविष्यकाळ. कारण तुमचं आयुष्य ते अगोदरच जगलेत. आता मला माझ्या ज्ञानाचा पडताळा करून पाहण्यात इंटरेस्ट निर्माण झाला आहे. ती व्यक्ती कोण आहे ते आपल्याला. इफ आय रिमेंबर करेक्ट, मला वाटतं त्यांचं नाव खानोलकर असावं. त्यांचा पत्ता काही मला नीट आठवत नाहीये, पण माझ्या फाईलवर नक्की असेल. असं
मग तो पत्ता तुम्ही मला द्याल तुमच्या ताळ्यासाठी. मी माझा पत्ता तुम्हाला देतो. त्या पत्त्यावर तुम्ही मला त्या खानोलकराचा पत्ता ताबडतोब कळवा प्लीज. दयाळ साहेब निघायचं ना. हा तुमच्या मुलीला माझे आशीर्वाद कळवा. मात्र तिचा रिझल्ट 16 तारखेनंतर लागला पाहिजे. मंगला, आले आले. काय आशा कुठे गेली आहे? आज रिझल्ट आहे ना तिचा. कॉलेजात गेले मैत्रिणी बरोबर. पत्र कुणाचं आहे? पास होईल म्हणते की? सकाळपासून नर्वसच आहे. पण पत्र कुणाचं हे नाही सांगितलं. काकी आता नुसतं पेड्यानं भागणार नाही हा. आशा या संडेला पार्टी पाहिजे. हो चक्क नॉनव्हेजची. अगं अंकल मी म्हणते ते खरं आहे ना. हो पण पूर्ण रिझल्ट तर कळू द्या आम्हाला. पास झालीस ना. अगं सेकंड क्लास मिळालाय मला आई. हो ना म्हणूनच पार्टी पाहिजे. आशा येतो हा आम्ही. बर. पण पार्टीचं नक्की हो, हो. लक्षात ठेव हा. हो ग. अच्छा अच्छा बाय. आधी हे वाच. हे काय मी घरात शिरायच्या आधीच अभिनंदन. सेकंड क्लास मिळाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. अभिमन्यू दयाळ. दयाळ. हा 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 म्हणजे आपल्याला ते द्वारकानाथ काकांच्या फंक्शनला भेटले होते तेच ना. हो. आणि हा पत्ता कुणाचा दिलाय? YS खानोलकर, सिल्व्हर आर्च, वल्लभभाई नगर, सुरत. सिल्वर आर्च, YS खानोलकर, इन्कम टॅक्स कन्सल्टंट. इन्कम टॅक्स कन्सल्टंट. आपण आपल्या बंगल्यावर लिहू गोल्डन आर्च, SP कर्णिक, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. YS खानोलकर. नमस्कार, मी त्यांचा मुलगा जगदीश. त्यांच्याबरोबरच प्रॅक्टिस करतो. असं हा सगळा बंगला त्यांचाच असणार. 5 वर्षापूर्वी बांधला आम्ही. आणि या मोटारी अहो त्यांच्याच असणार. ती आहे ती क्लायंटची आणि ती मोठी आहे ती आमची. चला ना आत या ना. या ना या. हे ग. बसा ना. हो बस का. मी शामराव कर्णिक. ही माझी पत्नी मंगला. नमस्कार. आम्ही कल्याणहून मुद्दाम आलो. तुमच्या ऑफिसमध्ये येतो की आम्ही अधूनमधून कामासाठी. असं दवणे साहेब आहेत ना तिकडे. म्हणजे कोण द्वारकानाथ के काय? अहो तुम्हाला मावस भाऊ. अच्छा. तो सुद्धा कल्याणलाच राहतो. मी आणि पप्पा आलो त्यांच्या घरी कल्याणला सुद्धा. असं. आता आलात तर आमच्याकडे यायचं. हो श्युअर. जेवला? હા મહેમાન આવ્યા એમના માટે ચાય પાણી લઈ આવ. हो कशाला? પપ્પા ક્યાં છે? સ્ટડી રૂમમાં ક્લાયન્ટ સાથે વાત કરી છે. आपलं काही काम होतं का त्यांच्याकडे? आता काम म्हणजे તસं ખાસગી. એમ કરો તમે કાલે આવી જાઓ. જે આપના કામ છે ઓ કાલે છે. અચ્છા ફાઇલ લઈ આવીશું. હા જે આપના ફાઇલ છે ઓ બી લઈ આવો. અચ્છા ભલે ભલે આવજો. नमस्कार. नमस्कार बसा. पप्पा हे शामराव कर्णिक
हे कल्याणहून काही खासगी कामासाठी आलेत. अच्छा. आपण बसा हा बोलत. खानोलकर साहेब, आपण अभिमन्यू दयाळांना ओळखताना त्यांनीच मला आपला पत्ता दिला. अभिमन्यू दयाळ? हो, म्हणजे काही वर्षापूर्वी त्यांनी आपल्याला माझ्यासारखंच, म्हणजे ज्याची हस्तरेषा आणि पत्रिका तंतोतंत तुमच्याशी जुळतात अशा माणसाकडे. अभिमन्यू दयाळ. खानोलकर साहेब, मी आपल्याला जर काही साधे प्रश्न. थँक्यू. भाऊसाहेब, आपल्याला भाऊ बहिणी किती? एक भाऊ एक बहीण. या ना सुद्धा. लेट हिम फिनिश. सॉरी. अपत्य? हा जगदीश तेवढाच. आम्हालाही एक मुलगी. सो सॉरी. म्हणजे अपत्याची संख्या सुद्धा बरोबर जुळते. दयाळ साहेब म्हणालेच होते की दोन्ही पत्रिका कशा अगदी तंतोतंत जुळतात. अच्छा, ज्योतिषाची चक्कर. अभिमन्यू दयाळ. यू सेड यू हॅव वन डॉटर ओनली. ज्योतिषाचा चक्रव्यूह. ताईने शामराव, हा ज्योतिषाचा नाद खोटा, माणसाला पांगळं करून टाकणारा, त्याची जिद्द पोखरणारा. हस्तरेखा, भविष्य, विज्ञानाची बैठक नसलेल्या गोष्टी. ईश्वरानं हात दिलाय तो हातावरच्या रेघोट्या पाहायला नाही, कष्ट करायला, नशीब घडवायला. आता चला परत कल्याणला. 7-8 वर्षांनी काय होणार आहे ते कळलंय ना. बस झालं. मी यांना हेच सांगत होते, हा नाच सोडायला. इथं मी मुद्दामच यांच्याबरोबर आले. बरं आहे, आपण येऊ शकता. नाही, म्हणजे मला आणखी थोडा त्रास आपल्याला द्यायचा आहे. बस झालं, चला ना. म्हणजे त्या दयाळनं सांगितलं ना, ते मला जरा विचारायचं. खानोलकर साहेब, आपल्याकडे आपल्या जुन्या डायऱ्या असतीलच. डायऱ्या? हो, दैनंदिन्या, ज्याच्याकडे आपण माझ्यासारखे स्वतःचं भविष्य जाणून घ्यायला गेला होता. त्यांनी आपल्या डायऱ्या तुम्हाला दिल्या. त्या दिवसापासून तुम्ही सुद्धा डायरी लिहायला लागला. प्रत्येक दिवसाचं पान तंतोतंत जुळत गेला. जस्ट अ मिनिट. डायरी. आत्ता जरा जरा उलगडा होतोय मला. मिस्टर कर्णिक, दयाळांनी कुणाला भेटायला सांगितलं होतं तुम्हाला? Y.S. खानोलकर. का? कळलं एवढं खूप समजा. 7-8 वर्षांनी असा बंगला, असं ऐश्वर्य तुम्हाला मिळालं तर मलाही आनंदच होईल. पण काय, आपण या स्थितीत येईपर्यंत मध्ये काय काय घडलं, म्हणजे माझ्या बाबतीत पुढे काय घडणार आहे. आता नोकरी करून हे तर सगळं काही शक्य नाही. नाही ना, मग सोडून द्या ना ज्योतिष. अत्यंत तापदायक असतो हा नाद, स्वतःला आणि जवळच्यांना छळणारा. माझं एक जुनं स्वप्न आहे. नोकरी सोडून बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर व्हायचं. हो, तेव्हा आपल्या डायऱ्या जर मला मिळाल्या. परत कधी जाणार आहात आपण? उद्या जाणार होतो मी. हो, उद्या. शक्य झालं तर मी उद्या आपल्याला. थँक्यू. मी हॉटेल रेलव्ह्यू मध्ये राहिलोय. स्टेशन समोरच आहे. हॉटेल रेलव्ह्यू? हो. शक्य झालं तरच मात्र मी येईन. थँक्स. पण येताना डायऱ्या आणायला विसरू नका. नमस्कार. भाऊसाहेब येत नाहीत आता. चला आता, गाडीला 15 मिनिटं राहिले. असं कसं होईल? दयाळांचं भविष्य कधीही चुकायचं नाही. कदाचित याच घटकेला. नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार. या या या, बसा. द्या. तुम्ही नाही, भाभीजी ही डायरी तुमच्या ताब्यात ठेवायची. फक्त एकच? तेही ताळा करायचाय म्हणून, आणि माझ्या अटीवर. भाभीजी, तुम्ही मला आधी वचन द्या, माझ्या अटी पाळाल म्हणून. अगं दे ना पटकन. हो, पाळी नटी. डायरी बद्दल कुणाजवळ काही बोलायचं नाही. नाही बोलणार. डायरीतलं पुढल्या दिवसाचं पान आधी वाचायचं नाही. आधी तुम्ही डायरी लिहायची, मग दिवस घालवायचा आणि डायरीतलं झालेल्या दिवसाचं पान तेवढं वाचायचं. ताळा करायला. उत्तर पाहून गणित सोडवल्यानं बुद्धीला गंज चढतो. माणसाची कष्ट करायची हिंमत मरते.
ज्यानं मला या डायऱ्या दिल्या त्यानंच या अटी घातल्या. आजपर्यंत पाळल्या मी त्या अटी. तुम्ही पाळाल त्या अटी? हो पाळू. शामराव तुम्ही? हो पण पण नाही. नंतर जर कधी या डायरीतली घटना तुमच्या डायरीशी जमत नाही असं दिसलं तर हा नाद तिथंच टाकायचा. डायरी माझ्याकडे परत करायची. कबूल? एखादी अट कधी मोडली गेली तर? पूर्ण वाताहत. जास्त काही विचारायचं नाही. जगदीश माझ्याबरोबरच प्रॅक्टिस करतो. तो आणि मी कधी कामासाठी तर कधी माझ्या पुतणीला भेटण्यासाठी मुंबईला नेहमीच येत असतो. आपली पुतणी? माझ्या भावाची मुलगी तारका. ती मुंबईला डॉक्टर आहे. तर तिच्याकडे आलो ना तर कधी ना कधी आम्ही कल्याणला येऊच. तुम्ही अटी पाळतात की नाही ते पाहायला. पण भाऊसाहेब, गाडीची वेळ झाली. भाभीजी, संसारात वाताहतीची भीती फक्त स्त्रीच बाळगते. म्हणून ही डायरी फक्त तुमच्या जवळ ठेवायची. काळाचा कधी अपमान करायचा नसतो. भविष्याच्या गुहेवरची शिळा कधी दूर करायची नसते. लक्षात ठेवा. आणि शामराव, विशेषतः तुम्ही. झाली लिहून डायरी? 2 मिनिटं. आता ऐक, त्यानंतर भाऊसाहेबांची आजच्या दिवसाची डायरी वाचायची. ही पहा, खूण घालून ठेवली. वाचा. ऐक, आमचे धुमाळ साहेब 1 नंबरचे भडक. सगळ्यांच्यावर सारखे संतापलेले. सकाळीच माझ्या टेबलाशी शिपाई आला. म्हणाला, कर्णिक साहेब, धुमा साहेबांनी तुम्हाला बोलावलंय. काही विशेष? काय की बो? सांग, आलो म्हणून. बर. आता कर्णिक साहेबांची तास दे. मिस्टर कर्णिक, यस सर. कम इन. बसा बसा. यस सर. परवा काय म्हणे तुम्ही पेढे डिस्ट्रीब्यूट केले सेक्शन मध्ये? नो सर. यस सर. माझा पोरगा BA ला 3ऱ्यांदा नापास झाल्याबद्दल? नो सर, मला तुमचा मुलगा परीक्षेला बसलाय हे तुमच्या शपथ माहित नाही सर. मग मला का नाही पेढे आणून दिलेत? म्हणजे देणारच होतो पण तुम्हाला काय वाटलं मला पेढे खाता येत नाही? होय सर. नाही सर. आय मीन काय? ते तुमची मुलगी पहिल्या अटेम्प्टला पास झाली. शी गॉट 2nd क्लास. एवढी गुड न्यूज असताना मला पेढे दिले नाही तुम्ही? कमाल आहे तुमची मिस्टर कर्णिक. हो, थोडी कमाल नाही सर. येस सर. आत्ताच्या आत्ता पेढे पाहिजेत मला तुमची मुलगी पास झाल्याबद्दलचे. नाव काय तुमच्या मुलीचं? कुणाच्या? माझ्या ना, आशा. आशा. हो. व्हेरी गुड नेम. आशा. हे प्रेझेंट द्या तिला माझ्याकडून. घ्या. येस सर. थँक्यू सर. माझा मुलगा रमेश ना? नो, उमेश. रमेश अद्याप शाळेतही जात नाही. उमेश गधडा 3ऱ्यांदा फेल झाला. अरे वा. मी त्याला म्हटलं, कर्णिकांची मुलगी पहा, पहिल्या अटेम्प्ट मध्ये 2nd क्लास. अरे हसा की जरा. आणि माझे कॉंग्रॅच्युलेशन द्या तुमच्या मुलीला. हसा. व्हाय डोंट यू लाफ ऐसे? आता टाळा. आजचा दिवस विलक्षणच म्हणायला हवा. आमचे खतरूड हेडसर भुसकुटे यांनी मला ऑफिसात बोलावून बेबी चांगल्या रीतीनं उत्तीर्ण झाल्याबद्दल. बेबी भाऊसाहेबांना तर मुलगाच आहे. अगं असेल त्यांची भाची बिची, नाहीतर पुतणीच असणार. म्हणजे ते मुंबईचे डॉक्टर.
शिकायला असेल भाऊसाहेबांकडे राहिलेली. त्यांनी चक्क ड्रॉवर मधून एक पेन सेट काढून बेबीला बक्षीस दिला. अभिमन्यू दयाळ की जय. गेले 2 महिने रोजच्या रोज तळा जुळतोय बघ. हं. आशा बेटी, अहो रिक्षावाले चला ना, थांबा हो भाई, दुसरं काय बघू द्या की. उशीर होतोय मला. चला हो लवकर, मुरबाड हो रोड. हॅलो, थँक्यू. संप करण्याच्या गोष्टी चालल्या होत्या रिक्षावाल्यांच्या. मला कशाला सांगताय? अच्छा, म्हणजे तुम्हाला आधीच माहिती होतं. तर काय आहे की तुम्हाला माहिती होत आहे, मला माहित नव्हतं ना, म्हणून बोललो. काय मागण्या काय तो रिक्षावाल्यांच्या? नेहमी जे असणार हो, भाडेवाढ वगैरे. आपण कृपा करून गप्प बसायचं असंच ना, वाटलंच मला. पण काय आहे की लहानपणापासूनच मला सॉरी तुम्हाला हे गाणं आवडत नसेल तर दुसरं वाजू. काय आहे की मला एकूण 67 गाणी येतात. बोलतोय काय मी? काय दिसतंय की नाही हो रिक्षावाले तुम्हाला? चुकून अच्छा म्हणणार होतो बघा. पैसे बाई सुट्टे पैसे द्या ना. सुटे नाहीयेत माझ्याकडे. असं होतं कधी कधी. थांबा मी आणते. हा दवणे साहेबांचा वाडा. ते इन्कम टॅक्स वाले ना. हा चला. अहो रिक्षावाले पैसे. आशा दार उघड ग. उघडते. तुम्ही कोण आहे ग? आशा. कुणी नाही ग, कुणीतरी अनोळखी माणूस आहे. अगं पण दार का उघडत नाहीस? कोण आहे? शामराव कर्णिक इथंच राहतात ना? नाही. बाहेर तर पार्टी आहे SP कर्णिक म्हणून. आपण कोण ते आधी सांगा. जगदीश खानोलकर फ्रॉम सुरत. तुम्ही या ना आत या. बसा. हा आज अचानक कसे? आधी अरे तुरे करा मग उत्तर. इथे दवणे साहेबांकडे आलो होतो, ते काम झालं. मग म्हटलं रिक्षामध्ये बसलेल्या त्या मुलीचा तपास करावा. काय रॉकेट बाई? आपलं नाव? ही आमची मुलगी आशा. नमस्कार. हसून नमस्कार केलेला आपल्याला आवडतो. नमस्कार. गुड. म्हणजे तुमची आशा रागीट असली तरी हसू शकते तर. आणि हसला माणूस की तो घरी आलेल्या पाहुण्याला आधी चहा विचारतो. मुळीच नाही, चहा आणूनच देतो. आणते. ते शामरावाचं मेंदू काय आउट झाले का? त्याने एकदम सकाळी राजीनामा दिला ते. अरे नाही तर काय, पुरा मॅड होण्याच्या लाईनीत आहे तो. अरे तू एका सोसायटी फॉर्म केलीस, आम्ही चेअरमन केला तुला सोसायटीचा, आणि म्हणे माझा राजीनामा घ्या. चला आत्ताशी कुठे कन्स्ट्रक्शन स्टार्ट झाली आहे. 2 रूमचा सेल्फ कंटेन फ्लॅट वी आर गेटिंग एट मलाड. हा अरे तू चेअरमन राहू नकोस, पण मेंबरशिपचा सुद्धा राजीनामा. अरे त्याला ते कल्याणचं जुनं जागाच हवं रे. आय डाऊट कोणीतरी त्याला करणी केली असेल. चला, ब्लॅक मॅजिक इज व्हेरी डेंजरस. काय बोलताय रे कारकुंड्यानो? तुम्हाला एकच सांगतो, तुमच्या त्या सोसायटीच्या वीजभर फ्लॅट मध्ये मला टीचभर सुद्धा इंटरेस्ट नाही, कळलं? मग कशात आहे बंगल्यात? अरे बघाल लेको, 7-8 वर्षात जर माझा स्वतःचा बंगला नसला ना तर नावच बदलून देईन मी. फर्स्ट क्लास बंगला, समोर पोर्च मध्ये मर्सिडीज, आणि आजूबाजूला कसं हिरवगार गार्डन, आणि त्या गार्डनच्या एका कोपऱ्यात पत्र्याची शेड, आणि त्या शेड मध्ये कर्णिक साहेब बसलेत आपले तंबाखू मळत. दिस इज क्वाइट पॉसिबल. काय पॉसिबल? काय रे? माझं भविष्य मला माहित, तुला माहित. पुन्हा जर असं काही बोललास ना तर थोबाड फोडून टाकीन, सांगून ठेवतो.
I will report this matter to Mr. Davane sir. जा रे सांग रे कुणाला द्वारकेला ना तो काय करणार आहे माझं आय टेल यू आय केअर टपेन्स फॉर ऑल ऑफ यू सोड रे मला सोड काय समजतात काय मॅड झाले काय? अरे उद्या आशाचं लग्न होणार, वाटल्यास जावायला तू हा सोसायटीतला ब्लॉक देऊ शकशील. गव्हर्नमेंट 80% लोन देणार, स्वस्त्यात जागा. मी सुद्धा एक ब्लॉक घेतोय. तू घे रे ब्लॉक, तुला ब्लॉक मध्ये इंटरेस्ट असेल, मला ब्लॉक मध्ये इंटरेस्ट नाही. अरे पण सुरुवातीला तूच तर सोसायटी वाहून तडफडत होतास. असेल, पण मला आता फक्त बंगल्यात इंटरेस्ट आहे. काय म्हणणं आहे तुझं? बंगला? हो हो बंगला. हेच असंच काहीतरी मूर्खासारखं बडबडत होतास. लोक काय कल्पना करत असतील मग? हेच ना की तुला इथे वरची कमाई मिळत असणार म्हणून. आणि काय रे, कशाच्या जोरावर उड्या येत्या तुझ्या बंगल्याच्या? झाली तुझी बडबड? श्यामराव, तुझी बडबड झाली का? मला बोलतोयस तू? अरे सख्या भावासारखा मानत आलो मी तुला. माहिती आहेत रे तुझी नाटकं. मी बंगला बांधणार याचा मत्सर वाटतोय तुला. श्यामराव, वाटू दे रे, एक 7-8 वर्ष थांब. तुझं नाक कापून मी बंगला उठवला नाही ना तर विचार मला. हो, एक लक्षात ठेव, मी बंगला बांधणार तो खाल्ल्या पैशावर नाही, स्वतःच्या कमाईवर. पण श्यामराव, हे सगळं मागच ठरवलेलं आहे त्यानं. तुझा तो जुनाट वाडा आहे, माझा नवा बंगला, माझी नवी कार, हे सगळं खुपणारच तुझ्या डोळ्याना. प्लीज श्यामराव, हे बघ, मी बोललो ते तुझ्या भल्या करताच. माझ्यावर विश्वास ठेव. अरे तुझा मला कधीतरी हेवा वाटेल का? गेल्या काही महिन्यापासून तुझं वागणं, सगळे काय म्हणतात माहितीये? माणसं तोडतोयस तू हल्ली. त्यातून आपलं ऑफिस हे असलं, कुणीही सूड उगवायचं म्हटलं ना, हे मच्छर ना, आय केअर ए टपेन्स फॉर देम अँड आय केअर ए टपेन्स फॉर यू टू. भाऊसाहेबांच्या अटीप्रमाणे मी हे बोलायला नको होतं. रोज तसंच घडतंय. सांगताय काय, डायरीचा हा चाळाच लागलाय त्यांना. डोक्यात दुसरा विचारच नाही. तसा प्रामाणिक आहे श्यामराव. कुणाची दिडकी खाणार नाही की कसलं व्यसन नाही. पण हे भलतच व्यसन लावून घेतलं ना. मला वाटेल ते बोलतो. मी त्याचा कधीतरी हेवा करीन का? तू सांग मंगल. या व्यसनापायी माणसातून उठेल तो, शत्रू निर्माण करून ठेवेल जागोजागी. तुला मी समंजस शहाणी समजत होतो, तू नाही सांगायचंस त्याला. ताताच्या कण्या केल्या हो भाऊजी, आणि रोजच्या रोज आता डायरी जमायला लागले. पण मी म्हणते ते भाऊसाहेबांनी तरी कशाला डायरी द्यावी आम्हाला? मंगल, मिळाली रजा तर सुरतेला जाऊन त्या भाऊसाहेबांनाच गाठतो बघ. खोकल्यानंतरचं आपलं नेहमीचं वाक्य येऊ द्या बाईसाहेब. मी इथं 10 मिनिटं उभी आहे. खरंच उभी आहे मी इथं. जीवलानं पानं मांडलीत. आलोच बघ 5 मिनिटात. वाटल्यास घड्याळाकडे पाहत थांबतो. वेल नाव जगदीश, उद्याला अमृतलाल शेठ येतील. ही केस त्यांच्याशी नीट डिस्कस करायची. ठीक आहे. म्हणाले तर कमिशनर साहेबांना भेटून त्यांच्याच कचेरीत. पण पप्पा, मी उद्या गो अहेड. त्या योगेश व्यासच्या केससाठी बॉम्बे. जगदीश, मी दुपारीच दवणे साहेबांना फोन केला होता. योगेश व्यासची केस पास होऊन 3 महिने झालेले आहेत. ते पण बाईसाहेब, आपल्या चिरंजीवांच्या मुंबईला फेऱ्या वाढतायत असं वाटत नाही तुम्हाला? मी कालच म्हणाले त्याला, तर म्हणे तुमचे कोणते? दवणे साहेब. हा, ते भेटतच नाही म्हणतो. कल्याणला जाऊन आलास तू जगदीश? हो ना, प्रत्येक खेपेला जातोय ना मी त्यांच्याकडे. श्यामरावांच्याकडे. काय नाव त्यांच्या मुलीचं? तरीच सारखं तोंडात असतं. आशा असं म्हणाली, आशानं असा पदार्थ केला होता. म्हणजे मुंबईच्या याच्या फेऱ्या पूर्णतः आशाजनक. खेपा म्हणजे असं झालंय, मुंबईचं काम वाढलंय आणि दवणे साहेब भेटत नाहीत. कोण आपला द्वारकानाथ ना? अहो, त्याला अलीकडे ड्युएल चार्ज मिळालाय, त्यामुळे त्याला मान वर करायला फुरसत मिळत नाही. हो ना, आणि मग याला कल्याणला यावं लागतं. अहो, गेल्या आठवड्यात तर रोज नाही, पण 2दा तरी. मला तर कल्याणला यायचं म्हणजे अगदी नकोसच वाटतं. आज सुद्धा बघा ना, दवणे साहेबांच्या घरी गेलो तर दवणे साहेब भेटले नाहीत. मग परत आलो तर वाटेत ही आशा भेटली. म्हणाली घरी चला. मी तर नकोच म्हणत होतो. पण आलास.
म्हणून तर भेट झाली. ती अमृतलाल कंपनीची केस तिच्यावरच्या ऑर्डर्स अजून आलेत नाहीत ना? आज दुपारी भाऊसाहेबांचा फोन आला होता. ऑर्डर्स बद्दलच ना? त्या ऑर्डर्स त्यांना केव्हाच मिळाल्या. फोन होता तू आठवडाभर शामरावांच्या कडेच राहणार आहेस का ते विचारण्यासाठी. अहो तो आजच कुठे आशाने आग्रह केले म्हणून आलाय इथं. असं? पण मी स्वतः तर 2-4दा तुम्हा दोघांना. असो मंगल, मला जरा एक कप चहा करून आण बरं. मी आणते. बसा ना. तर जगदीश, मी भाऊसाहेबांना म्हटलं. मी फोन लावला होता भाऊना बेबीताईकडून, पण लागलाच नाही हो. उद्या मी जातोच आहे सुरतला. बरं निघतो मी आता. म्हणजे बेबीताई वाट बघत असेल आणि गाड्याही स्लो. आशा, जगदीश निघालाय ग. नको नको तिला नको, मी निघतो. आता इतक्यातच गेला बघ. ब्रीफकेस विसरलेला दिसतोय. रिक्षासाठी थांबलेला असेल. पटकन देऊन येते. हा नेहमी काहीतरी विसरत असतो. आणि बिचाऱ्या आशाला प्रत्येक वेळी ती वस्तू नेऊन द्यावी लागते. काय लक्षात आलंय ना तुमच्या? नेहमीच कसं रे काही ना काहीतरी विसरतोस. हेडपटच आहेस. तुझा असा निरोप घ्यायचा असतो ना. अरे कोणी पाहिलं तर मी आणखी असं करीन. सोड बघू. बघ बघ कोणी कोणाचा हात पकडलाय. आता सांग परत कधी भेटणार. यासाठीच ना. मला तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचं. कशाबद्दल? हेच जागतिक परिस्थिती, वाढती महागाई वगैरे. शहाणे मला तुला चक्क मागणी घालायची आहे. आणि मी नाही म्हटलं तर? अच्छा, नाही म्हटलं तर तुला अशी धरून. दवणे काका. आता एवढ्या रात्री? हो, मीच घेऊन आलो त्याला. मध्यंतरी काय म्हणे हा तुम्हाला ऑफिसात काय वाटेल ते बोलला. म्हटलं चल आपण जाऊन द्वारकानाथाचा गैरसमज दूर करून टाकू. अरे आहे काय नाही काय त्यात. या ना या. द्वारका, त्या दिवशी मी की नाही जरा. राहू दे रे, मी विसरलोय ते सगळं. त्या दिवशी मी तुझ्या घरी आलो होतो तेव्हा बोललो काही त्याबद्दल? तू बोलला नाहीस रे. पण खरंच मी सांगतो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हल्ली की नाही माझं की नाही जरा. मला कळलंय सगळं. एक सांगू, म्हणजे तुझ्याच बऱ्या करता तू डोक्यातला हा नाच सोड. त्यामुळं फायदा तर होणार नाहीच, उलट माणसं तोडशील तू, शत्रू निर्माण करून घेशील. हॅलो, दवणे हियर. हा, मेघजी शेठ बोला. बर, अच्छा. नाही पण तुम्ही बघितलंय ना ती? हा, 72चं मॉडेल आहे. बर. हा, मी असं करतो, मी उद्या संध्याकाळी ऑफिसातून येताना तुमच्या वखारीत येतो. हा हो, 7-1 वाजता येतो. बर. अच्छा, अहो मग त्यालाही बोलून घ्या ना. हा ठीक आहे. बर. अच्छा. शामराव, एक आनंदाची बातमी देऊ. मी गाडी घेतोय. अरे वा, मग तोच फोन होता वाटतं आता. हो, आपला मेघजी शेड आहे ना, म्हणजे वखारवाला. हो, त्याच्या मेवण्याचीच गाडी आहे. बर, मग काय येणार उद्या गाडी बघायला? अरे बा, जाऊया की. तो मेघजी शेडा ना माझ्या चांगला ओळखीचा आहे. त्याच्या वखारीचा बोर्ड मीच रंगवलाय. काय सांगतोस का? अहो साहेब, हा आपल्या घरीच राहिली गाडी असं समजते आम्ही. अरे हो साहेब. केम शामराव, वाद चौकस ने? एकदम छान आहे गाडी. अरे सांभाळा. आओ साहेब बेसो. हो, बसतो. अरे आपले तालीम मास्तर कुठे गेले? तालीम. हॅलो.
देशो मास्टर मेघजी शेठ ते गाडीच्या नंबरच्या प्लेट आहे ना ते पुन्हा रंगवायला हो रे पाहिजे बाबा. ते आता दवणे साहेबाचं काम गाडी त्यांची झाली ने बसा तुम्ही बघितलं? आहात बघितलं हो चले बस मी हो बाबा हो, हो, हो. मी तू चल बस चला बसा शामराव हो बस अरे विठ्ठल साहेब लोकांचा चक्कर मारून आण हा हा अच्छा मेघी शेठ हा हा छान आहे हा गाडी द्वारकानाथ नाहीतरी तुला आता गाडी हवीच होती म्हणा आता कधीतरी गाडीतून ट्रिप काढा द्वारकानाथ हा शनिवार रविवारी म्हणजे खंडाळा म्हणा लोणावळा म्हणा खंडाळा म्हणतो ठरलं शामराव पुढल्या शनिवार रविवारी आपण सगळ्यांनी खंडाळा जायचं मंगल आणि आशाला पण सांगून टाक काय मस्तपैकी एन्जॉय करायचं भटकायचं खेळायचं थोडस ड्रिंक सुद्धा घ्यायचं मी स्कॉच आणतो ना हा? एकदम तरुण होऊन जायचं आपण काय आज इतकं काय लिहित आहे अगं आपल्या ट्रिपची हकीकत लिहायला नको का सविस्तर म्हणजे तुम्ही ते देखील लिहिले आता भाऊसाहेबांना दे एक मस्त सहलीचा दिवस वेगळ्या वातावरणात वेगळ्या मूडमध्ये आपलीच बायको आपल्यालाच नव्यानं भेटते आपण नव्यानं तिच्या प्रेमात पडतो आता मात्र कमाल झाले हा आता तुमची डायरी बघू खंडाळ्याची ट्रिप फर्स्ट क्लास झाली मी मंगलच्या प्रेमात पुन्हा एकदा पडलो आणि ती सुद्धा माझ्या प्रेमात दुपारी सगळे विश्रांती घेत होते मंगला हळूच असं तर आवडलं ना तुला पण एवढे द्वारकानाथ भाऊजी आले तर काय आलोच आहे या या बाहेर या निघायची वेळ झाली आपली अशा न संशयाला आणखीच बळकटी येते शामराव तू आता सुद्धा लाजताना इतकी गोड दिसतेस म्हणून सांगू मी काय शोधतोय ओळखशील खंडाळ्याचं ते हिरवगार झुडूप काय झालं उजेडात कसे दिसणार आहे ते झुडूप अरे बघाल लेको तुम्ही बघाल
हा करणी काही कारकुनी करण्यासाठी जन्माला आलेला नाही म्हटलं मिस्टर. अहो मग काय करणार आहात तुम्ही? हयात गेली कारकुनी करण्यात. का करणी इथं बाहेर पानाचं दुकान सुद्धा काढतील? पानाचं दुकान काढी तुझा बाप साल्या. हे फार होतंय हा करणी. इट वॉज जस्ट अ जोक मिस्टर करणी. अरे तुझा जोक गेला याच्यात. तुम्ही शर्ट सोडताय की नाही माझा? पानाचं दुकान काढायला कुणाला सांगतोस रे? उद्या बिझनेस मध्ये पडलो ना की तुला माझी गाडी पुसायला ठेवतो की नाही ते बघ. माझं भविष्य मला माहित तर तुला माहित रे. मिस्टर करणी मोठा आलाय बिझनेस करणारा. कारकुंडा तर कारकुंडा. कारकुंडा कुणाला म्हणतोस? फुल फुल कुणाला म्हणतो? तुझा बाप फुल. फुकट फोडून टाकतो. समजला काय? मला पानाचं दुकान काढायला सांगतो की काय मॅड आहे काय? पानाचं दुकान या कारकुंड्यानं साल्यानं माझे बूट पुसायला लावतो की नाही बघ तू. शामराव, अरे अजून तरी शहाणा हो. हे ज्योतिषाचं भूत एक दिवस घात करेल बघ तुझा. आपल्या ऑफिसच्या दारात गाडी आणून उभी करतो माझी. तुझ्यासारखी सेकंड हँड नाही मिस्टर. कोरी करकरीत. ते सगळं कर रे, पण त्याची आधीपासून वाच्यता कशाला करतोस? माझ्या आयुष्यात पुढे काय होणार आहे पक्क माहित आहे ना मला. ते सांगतो या कारकुंड्यांना. आणि तुला सुद्धा सांगतो बघ. हवं तर लिहून घे स्टॅम्प पेपरवर. हरामखोर लेखाचे म्हणजे पानाचं दुकान. शामराव जरा हळू. हे बघ, जे व्हायचं ते होतच असतं. मंगलकडून सगळं कळलंय मला. त्या दोन्ही डायरा रोजच्या रोज आणि तंतोतंत जुळतात हे सुद्धा कळलंय ना तुला. तरी सुद्धा तू हा डायरीचा नाद सोड. पुन्हा सगळ्यांची पहिल्यासारखं वागायला लाग. आणि या चिल्लर कारकुंड्यांना मस्का मार असत ना. व्हाय डोंट यू अंडरस्टँड मी? हे बघ, मला आधी वचन दे, यापुढे हा ज्योतिषाचा घाणेरडा नाद सोडीन म्हणून. प्लीज. दिलं वचन, पण एका अटीवर. त्या दिवशी माझी डायरी त्या डायरीशी तंतोतंत जुळणार नाही ना, त्या मिनिटाला त्या दोन्ही डायऱ्यांना मी काडी लावीन बस. द्वारका द्वारका. अरे मला सुद्धा वाटत नसेल का त्या चक्रातून सुटावं, स्वतःच असं वेगळं आयुष्य काढावं. दर क्षणाला वाटत असत भाऊसाहेबांचं उष्ट आयुष्य ओढतोय मी. का कशासाठी? मी वेड्यासारखा तुला सुद्धा काय वाटेल ते बोलून जातो. आणि मग रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नाही बघ माझा. मनात येतं या भाऊसाहेबांच्या आयुष्यातून सुटाव आणि पळत जावं कुठेतरी लांब लांब. मला सुटायचं रे या किळसवाण्या बिळख्यातून. दिवस रात्र साला तो एकच विचार. आय हेट इट, आय हेट माय सेल्फ. अरे 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 ना 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 हे तो शुभ शकून समजते आम्ही. એટલે तालीम मास्तर, मी ते काढलेली आयडिया खरी होणार तर हा पोराच्या नवीन धंद्यामध्येच आम्ही लक्ष घालू शकते ना. अहो कसं शक्य आहे ते? तुमचा हाच धंदा केवढा वाढलाय वखारीचा. म्हणून तर तुमच्यासारखा हुशार ने चोक्कस माणूस पोरा सांगते असला तर बरा. कॉरेस्पॉन्डन्स, हिसाब किताब ने शामराव तुमची ओळखाण केटली आहे त्याचा बी तो फायदा होईल ना. हो, पण मी नोकरी सोडली तर मला फंडाचे वगैरे धरून साधारण बघा केटला 3-4 लाख. छे एवढे कुठे हो, जेमतेम पाऊण लाख बस. त्यांनी काय होते कन्स्ट्रक्शन धंद्यामध्ये? तसा तुम्ही पैशासाठी नकोय मला, ओळखाण एक्सपिरियन्स साठी. तसा तुम्ही पैसा घाला. केम म्हणजे एवढी नोकरी सोडणार शामराव? अरे त्याला पार्टनर म्हणून घेते ना, 10% पार्टनरशिप देऊन टाकते. फंड घाला नका घालू. केम आम्ही 1-2 दिवसांनी जरा विचार करून तुम्हाला सांगितलं तर चालेल का? 2 दिवस कशाला? अरे 8 दिवस घ्या ने. काय ज्योतिषमतीच बघते काय? चोरून वाचायला बघत होता ना पुढली पानं. शब्द मी दिलेला आहे भाऊसाहेबांना. कशाला हवी होती डायरी? आजच्या दिवसापर्यंत ताळा झालाय ना. मी द्वारकानाथला म्हटलं होतं ज्या दिवशी ताळा चुकेल. बोला बोला ना. तर त्या दिवसापासून मी हा नाद सोडून देईन. ज्याला नाद सोडायचा आहे तो मूर्त शोधत बसत नाही. या क्षणाला सोडताय हा नाद? बोला ना. मला तो मेघजीशेट आहे ना, तो मला त्याच्या नवीन धंद्यात पार्टनर म्हणून घेतोय. असं? हो, मी उद्या त्याला भेटायला जाणार आहे ना. तरी सुद्धा डायरी बघायची नाही पुढली, कळलं?
नाहीतर मी स्वतः सुरतला जाऊन भाऊसाहेबांना डायरी परत करीन. प्लीज मंगला, मग उद्या 15% पार्टनरशिप कबूल करतो मेघशीला. बदलून टाकतो आयुष्य भाऊसाहेबांसारखं. अगदी टक्क्यांपर्यंत जमलं. भाऊसाहेबांना सुद्धा 15% पार्टनरशिप मिळाली होती. द्वारकानाथ, आता सांग मी का फेकून द्यायची ती डायरी? द्यायची फेकून? आता यापुढे भाऊसाहेबांचा मार्ग, टुमदार बंगला, बंगल्यात नोकर साकर आणि मुख्य म्हणजे नवी कोरी पांढऱ्या रंगाची कसं वाटतंय आता? बोलू नकोस, पण बरं वाटतंय ना? जगदीश मुद्दा मला भेटायला, त्याला तार पाठवली होती. भाऊसाहेब भाऊ ना, त्यांची तब्येत हल्ली बरी नसते, पण ते येणारच आहेत तुम्हाला भेटायला. मंगल यायला हवी होती होती एव्हाना. येईलच. आलीच ती. आता बरं वाटलं. आज 3 दिवसांनी तू शुद्धीवर येतोय शामराव. त्या दिवशी ऑफिसात फोन आला तुला ऍक्सिडेंट झाल्याचा, आणि माझ्या पायातली सगळी शक्तीच निघून गेली बघ. त्या घटकेला सुद्धा मला माहित होतं मी जगणार आहे. मरण येणंच शक्य नव्हतं. डॉक्टराने बोलू नका म्हणून सांगितलं. आपण सगळे बाहेर जाऊ, म्हणजे तो बोलणार नाही, रेस्ट मिळेल त्याला. अरे हो, हा कुठे ठेवू? चला चला हो, चला तुम्ही चला. याची एक सही घ्यायची आहे, ती घेऊन येतोच मी 5 मिनिटात. पानं तर कोरीच आहेत. दैव बलवत्तर म्हणूनच वाचलो. परवा आपल्याच विचारात रस्त्याने जात असताना बाजूने येणाऱ्या एका मोटारीनं क्षणार्धात उडवलं. आज 3 दिवस हॉस्पिटलमध्ये पडून आहे. काय द्वारकानाथ, पटलं आता? या कागदावर सही कर. रजेचा अर्ज आहे तुझ्या, आणि तुला ऑफिसच्या परीक्षेला बसायचंय. तुला ऑफिसच्या परीक्षेला बसायलाच हवं शामराव. अरे आता प्रमोशन्स येत आहेत ऑफिसमध्ये. पण परीक्षेला नाव देण्याची तारीख तर... त्यासाठी हा दुसरा अर्ज. एवी तेवी तुला रजा मिळालीच आहे. परीक्षेला बस, पास हो, प्रमोशन घे, आणि त्या डायरीचा... नाही, तुला कसं पटवू रे मी? मी नोकरी सोडायची म्हणतो, आणि हा 1.5 शहाणा. नाही, हा द्वारकानाथ भाऊजी झाले काय, तालीम काका झाले काय, ही तुमच्यावर जीव लावणारी माणसं आहेत. अरे पण हा शहाणा मला डायरीचा नाद सोडा. एक सांगाल, या नादात असतानाच हा ऍक्सिडेंट झाला ना? कोण आहे? तारवाला. तारवाला? जगदीश बिगदीश नाही ना? मग हरकत नाही. तू? हो हो, मीच. आशा. बाबा, जगदीश आलाय. ये ना. बाबा म्हणजे बाबा हॉस्पिटल मधून? दुपारी चालेल. बाबा, झोप लागलेली दिसतेय. खूप श्रम झालेत ना? शा, मला वाटलं होतं. हळू.
तू घरात एकटीच भेटशील असं वाटलं होतं. बघ ना रे, तालीम काका त्यांना दुपारीच घेऊन आले. हळू. हळू. आणि आई आई कुठे गेली आहे? बाहेर गेलीये. मी बाबांजवळ बसले होते ना म्हणून. आशा. मी तुझ्याशी हळू आवाजात बोललो तर? कशाबद्दल? हेच आपल्या प्रेमाबद्दल. फक्त बाबांबद्दल बोल, मोठ्याने सुद्धा बोल. तू एकदा बाबांच्या कानावर. नाही नाही, कानावर नाही उपचार करावा लागला. तसं नाही ग, मी म्हणतो बाबांना एकदा. एकदा? अरे 2दा अॅनेस्थेशिया द्यावा लागला त्यांना. तुला काय डोकं आहे की नाही? डोकं? डोकं बिकं नाही दुखत आहे बाबांचं. त्यापेक्षा मी तिकडे जाऊन बसतो. हळू, आतमध्ये जायची परवानगी नाहीये कुणाला. अरे ऐक तरी. कशी फजिती झाली. फजिती काय? बाबा झोपले आहेत का? दार उघडच होतं. आता जगदीश आलाय काकांना भेटायला. सावकाश सांभाळ. असते 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 हळू हळू. खुर्ची का खुर्ची. असते सांभाळ. हळू हळू. आल्यापासून हा अस्वस्थच आहे. अजून कसे बाबा आले नाहीत का? त्यांना आणखी ठेवतात हॉस्पिटलमध्ये. आता पूर्ण विश्रांती घ्यायची. हो. आणि फक्त परीक्षेचा अभ्यास. तुला स्पेशल परवानगी मिळाली परीक्षेला बसण्याची. हो. मी अधूनमधून येत जाईन. हा इथंच ठेवू का? जगदीश, तू भेटलास ते बरं झालं. भाऊसाहेबांना काही कागद पाठवायचे होते. अहो पण आधी चहा तर घ्या ना सगळे. तू आता माझ्याबरोबरच चल. अनायसे गाडी आहेच. नाही पण मी म्हणतो की मागाहून. अरे हवं तर आशालाही नेऊ बरोबर. नाही. हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर फोन तर केला होता, केम बापूजी तिकडे. आला तुम्ही नाही. मला इकडे बांधव. अरे अर्जुन इकडे ये. अरे जोशी साहेबाच्या फॅमिलीला घेऊन जा आतमध्ये चहा पाणी करायला. नमस्कार नमस्कार. या या धवळे साहेब या. नमस्कार. केम भाभी मजामा? आमच्या साहेबांच्याकडे फंक्शनला गेलो होतो. तुमचा नवीन बोर्ड दिसला, म्हटलं बघावं तरी काय चाललंय. अरे आजच मुहूर्त केलं ना नवीन धंद्याचा. अरे वा 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 वा. हा बोर्ड मी रंगवलाय बरं का दरकारात. तरीच एवढा चांगला झालाय. अरे भगवान. बॉक्स आण इकडे. आणि इकडे आणि इकडे. शामराव काय बोलला का नाही तुम्हाला? बद्दल ते जॉईन होते ना आमच्या धंद्यामध्ये. असं? तसं बोलणं झालंय. आता नोकरीचा राजीनामा दिला म्हणजे शामराव पार्टनर म्हणून. पार्टनर? ते समजा मग ठरेल. ते सी काय म्हणून आज आला नाही उद्घाटनला. पण शामराव नोकरी सोडून इथे येतोय असा बोलत तर होता. काय लफडा बफडा तो नाही. लफडं बिफडं नाही हो, पण चांगली नोकरी सोडून.